गोपीनाथरावांचं संपूर्ण जीवन बघितलं तर सातत्याने संघर्ष करणारे गोपीनाथराव आपल्याला पाहायला मिळतात। आणि अगदी सामान्य कार्यकर्त्यापासनं तर देशाच्या मोठ्यातल्या मोठ्या पदापर्यंत त्यांनी केलेली वाटचाल ही त्यांच्या मेहनतीतून, त्यांच्या संघर्षातून साकार झाली आहे। खरं तर आपण विचार करा, अवघ्या 35-37व्या वर्षी गोपीनाथराव भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले। महाराष्ट्रामध्ये त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हा निर्णय केला की आपल्याला तरुण रक्त हवं आहे, आपल्याला नवीन रक्त हवं आहे, आपल्याला हा पक्ष जर मोठा करायचा असेल तर संघर्ष करणारी तरुणाई ही एकत्रित केली पाहिजे। आणि मग अशा प्रकारचे अनेक तरुण हे भारतीय जनता पक्षाने त्यावेळी एकत्रित केले आणि त्यांचं नेतृत्व करण्याची संधी ही गोपीनाथरावजींना दिली।